अवघ्या 6 धावा खर्च केल्या होत्या आणि आता इथून मॅचला सुरुवात होते. पहिला चेंडू मधाच्या आतमध्ये फेकला जातोय. गेम ऑन. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती मोठा फटका, मोठा प्रहार. चेंडू लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर. पहिला चेंडूवरती धमाका ब्लास्ट आणि या षटकार. सुरुवात दमदार राहिली. बॅक ऑफ द हँड. चेंडूला पिच केलं. स्विंग अँड मिस. हा चेंडू आलाय डॉट. पहिल्या चेंडूवरती षटकार, तदनंतर निर्धाव चेंडू फेकला जातोय. चांगली कामगिरी राहिली आहे आजच्या दिवसामध्ये. ओ बॅक ऑफ द हँड. पुनश्च यॉर्कर लाईन चेंडू. धावाची संधी इथे. पॉपिंग क्रीज मध्ये बॅटर पोहोचले देखील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. ऑल्सो गुड कॉलिंग बिटवीन बोथ प्लेयर्स. आणि एक चिकी सिंगल धावफलकावरती जोडली जाते. एका धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 7 रन्स ऑन दी बोर्ड. 7 धावा धावफलकावरती. चांगली गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळतोय कृष्णा केणेच्या वतीनं. सध्याच्या घडीला स्ट्राईक इनला बॅटर आपण पाहतोय अजय निकम आलेत. ओ रायझिंग अँड सरप्रायझिंग. गतीनं बीट करतोय. अगदी चेंडूवरती हलके फिंगर रोल केले होते कृष्णा केडेनं आणि हा चेंडू आपण पाहिला तर डॉट आला. 7 धावा धावफलकावरती पाहतोय. लिमिटेड षटकांची ही मॅच. स्टेप पॉट करून खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मैदानाच्या आतमध्ये घडलंय का. लाऊड अपील होती परंतु पंच सहमत नाहीयेत आणि इथे हा चेंडू आलाय डॉट. कृष्णा केणीची आपण पाहिली फक्त 7 धावा दिल्यात. अंतिम चेंडू असेल शिल्लक. ओ अतिरिक्त बाउन्स. पंचांचा वाईटचा इशारा आणि 1 फॉर द ओव्हरचा इशारा देखील आला. या खेळपट्टीवरती तुम्ही जितक्या वेगानं चेंडू फेकाल तितक्या वेगानं तो अतिरिक्त बाउन्स होतो आणि त्या अनुषंगाने इथे मात्र आपण विचार केला तर वाईट चेंडू देखील आलाय. पुनश्च गतीनं बीट केलं आणि हा चेंडू देखील आलाय डॉट. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 8 धावा. होता जय निकम. आता थोडीशी त्याच्यामध्ये पण संघर्ष करतोय मधाच्या आतमध्ये. आय थिंक सो प्रेशराइज बॅटिंग जरूर सुरू आहे. महेंद्र केने तो देखील मागील मॅच मध्ये चमकला होता. आता गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय. समोर ॲज अ बॅटर सचिन परफेक्टली यॉर्कर खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक अगदी पोचतोय आणि तत्पूर्वी एकच धाव मिळेल. जयने एकच धाव घेतली. स्वतःवरती विश्वास दाखवलाय. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे की जगाच्या पांठीवरती तुम्हाला जिंकायचं असेल तर तुमच्यावरती सेल्फ कॉन्फिडन्स आत्मविश्वास असणं गरजेचं आहे. आणि तो आत्मविश्वास आता अजय निकमने दाखवला. आणि जेव्हा जेव्हा सँडे आपण विचार केला ना तर विराट कोहली जेव्हा मधाच्या आतमध्ये खेळायचा तेव्हा अनुष्का शर्मा त्याची मॅच पाहण्यासाठी आवश्यक जायची. आणि तसंच आता मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल. ते म्हणजे जयला आमच्या ठाऊक असेल की आम्हाला नक्की म्हणायचं काय. बॅटिंग तशी करावी लागेल जयला.
हो इथे नक्की घडलंय का मैदानाच्या आतमध्ये आणि आता स्वतःची विकेट सॅक्रिफाईस केलाय जय निकम झालेत बाद. आता मात्र नवीन बॅटर नंदू मैदानाच्या आतमध्ये. ओ नंदूने पहिला चेंडूवरती आगाज केलाय मिड विकेट बॉन्डी लाईनच्या बाहेर. सो ब्युटिफुल सो एलिगंट जस्ट लुकिंग लाईक अ वाव. इट्स अ क्रॅकिंग स्ट्रोक. षटकार. मिड विकेटच्या बाहेर हा षटकार आला आणि आता सध्याच्या घडीला धावसंख्या धावफलकावरती 15 धावा. हो आणखी एक चांगला चेंडू गॅप शॉट सिलेक्शन किलिंग शॉट टेकिंग गॅप आउटफील्ड फास्ट आहे आणि शेवटच्या मोमेंटला चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं आणि तत्पूर्वी या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट ऑल्सो गुड कॉलिंग बिटवीन द बोथ प्लेयर्स आणि या 2 धाब्यांच्या मध्ये धावसंख्या 17 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचते. 17 धाबा धावफलकावरती. आज पेरूभाई वन मॅन आर्मीचा रोल आम्हाला देखील अदा करायचा आहे. त्या अनुषंगाने थोडासा आम्ही देखील रेस्ट आणि एनर्जी सेव्हिंग मूड वरती समालोचन करतोय कारण की सध्या दिवसभर हेच करायचंय. हो फटका तर इथे फसलाय डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक. क्या बात आहे. कृष्णा केनेचा हा चांगला जजमेंट राहिला आणि कमालीचा झेल देखील टिपलाय. फलंदाज बाद मैदानाच्या आतमध्ये. वेलकम आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. थोडेसे सहकार्याची अपेक्षा असेल आज. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये आता दाखल झालेत विष्णू. विष्णूवरती जबाबदारी आहे. चांगली फटकेबाजी सचिन करत होता. असं वाटलं होतं काही क्षणासाठी की षटकार येईल परंतु शेवटच्या मोमेंटला बॉडीला स्ट्रेच करून झेल कृष्णा केणेने घेतला. कमालीची गोलंदाजी. कौतुक करावं लागेल महेंद्र केणेचं ज्या पद्धतीची गोलंदाजी तो करतोय. अफलातून गोलंदाजी राहिल्या. सातत्याने यॉर्कर लेंथ चेंडू मधाच्या आतमध्ये हाताळले जात आहेत आणि तत्पूर्वी एकच धाव मिळेल. अशा पद्धतीने 2 षटकांचा खेळ समाप्त आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 9.00 च्या सरासरीनं 18 धावा. या इनिंग नंतर आपण लगेचच टॉस देखील करणार आहोत. तर टॉससाठी सज्ज राहा. सांगोडी संघाचे संगणक आणि गावदेवी वरप संघाचे संगणक आपण टॉससाठी सज्ज राहा. अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज भावेश पाटील वरती जबाबदारी आहे. काल ISPL मध्ये आपण भावेश पवारला पाहिलं. आता गावदेवी चषकामध्ये भावेश पाटीलला पाहतोय. लेन खेचली आहे. पुल करण्याचा प्रयत्न मिस्टामिंग शॉट आणि तत्पूर्वी इथे मात्र एकच धाव घेतली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झाला नाहीये.
हा षटकार येतोय आणि या षटकाराच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती आता जाऊन पोहोचेल 25 धावा या षटकातील. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या इनिंग मधील 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. षटकार दरम्यान आलाय नंदूच्या बॅट मधून. आता चांगली इनिंग देखील साकारली जाते. धावांचा आलेख उंचावला जाईल. हो विकेट करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र रडार मध्ये आला नाहीये. एक तर घेतली, दुसरीचा प्रयत्न होतोय. स्ट्राईक एंड वरती फेकी ॲक्युरेट आणि फलंदाज विष्णू बाद. वाजवला जातोय. निश्चयाचा महामेरू भवत जनांचे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी श्रीमंत योगी श्रीमंत योगी. शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा आणि दरम्यान डायरेक्ट हिट. हो हो कल्पेश केनेचा डिरेक्टली हिट आणि आणखी एक फलंदाज बाद. धावबाच्या स्वरूपाने माघारी परतावं लागेल. फलंदाज विष्णू बॅक टू द पवेलियन. गणेश आलाय, स्क्वेअर कट केलाय, नजाकत बरा स्ट्रोक, आउटफील्ड फास्ट, चेंडू नॉनस्टॉप सीमेरेषेच्या बाहेर थर्डमॅनला क्लिअर करत असताना दमदार चौकार. टॉस आपण करणार आहोत पुढील मॅचचा. सांगोडी संघाचे संघनायक उपस्थित असतील, भाविक आलेत आणि विनंती असेल गावदेवी वरप संघाचे संघनायक आपण या. धावसंख्या धावफलकावरती 30 धावा आणि आता शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक आहे. अंतिम चेंडू शिल्लक आहे. तीस धावा बनल्यात. 10ची सरासरी जरूर गाठल्या, परंतु इथून अंतिम चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. हो विकेट करण्याचा प्रयत्न होता, अगदी शरीरावरती चेंडू जाऊन अदलतोय आणि तत्पूर्वी लेग बायशे एक धाव आणि अशा पद्धतीने पहिला इनिंगचा खेळ समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 31. जिंकण्यासाठी 32 धावांची आवश्यकता असेल निंबवडी या संघाला. टॉस साठी या सांगोडी संघाचे संघनायक सज्ज असतील. टीम वरप संघाचे संघनायक आपण टॉस साठी या.
निलेश दादा कडू या ठिकाणी उपस्थित आहेत. दोन्ही संघादरम्यान टॉस करूयात. सांगोळे आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम वरअप अशी ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल पुढील मॅच. आणि टॉस केला जाईल. 4 षटकांची मॅच असेल ती देखील. टॉस आपण करतोय. कॉइन स्पिन. टॉस जिंकला टीम सांगोडे संघाने. निर्णय क्षेत्ररक्षणाचा घेतला. या निलेश दादा आपण मंचावरती या. आपलं मनपूर्वक सरस हार्दिक स्वागत. मॅचला सुरुवात होते आणि जिंकण्यासाठी धावा बनवायच्या तब्बल 32-32. गोलंदाज तयार. नंदू गोलंदाजी ट्रॅक वरती नंदूला आपण पाहतोय. पहिला चेंडू लेग स्टिक सोडली आहे पंचांचा. सचिनला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती आणि पहिला चेंडू इथे वाईड आलाय. पहिला चेंडू इथे आलाय डॉट वाईड. त्याच्यानंतर इथे डॉट चेंडू आलाय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 2 धावा आहेत आणि इथून मात्र चांगला खेळ करणं गरजेचं आहे. कारण की 32 धावा बनवायच्या जिंकण्यासाठी. ओ फटका दमदार. कल्पेश केने रन मशीन ऑफ निंबवलीच्या बॅट मधून लॉंग ऑनच्या वरून पहिला ब्लास्ट, पहिला धमाका, षटकार. म्हणजे शेलार आपणास विनंती असेल आपण या मंचावरती आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. आई गावदेवी चषकामध्ये. ओ आणखी एक कमालीचा षटकार येईल का? आणि असं वाटतंय की सीमा रेषेवरती हा चेंडू जाऊन पडलाय आणि डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर महेंद्र केनेच्या बॅट मधून दमदार षटकार.
धाबा 12 मध्ये 13 बनवायचे आहेत आणि गोलंदाजी ट्रॅक वरती आता गोलंदाज नंदूला आपण पाहतोय. ओ फुल टॉस आणि फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय. लॉंग ऑफच्या भरून आता दमदार षटकार. बाहेर बॅक टू बॅक 2 इन अ रो षटकार. स्कोरेज लेवल जिंकण्यासाठी एका धाबीची आवश्यकता. मिस टायमिंग चेंडू हवेत आणि इथे झेल ड्रॉप आणि हा सामना जिंकलाय स्वर्गीय शैलेश केणे प्रतिष्ठान बादशाह 11 निंबवली बी या संघानं. खूप खूप अभिनंदन. हार्ड लक टफ लक या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल पियुष 11 आई गावदेवी मारल संघाचं देखील खूप खूप अभिनंदन. हार्ड लक पेरूबाई.